नमस्कार. आज न्यूज 24 मराठीच्या मंथन या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत. देशासाठी अतिशय महत्त्वाचा उद्याचा दिवस आणि त्या उद्याच्या महत्त्वाच्या दिवसाच्या अगोदर आलेली एक्झिट पोल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत ती नेपाळ भारत सीमेवरती नेपाळमधून आलेल्यांनी वनविभागाच्या चौक्या जाळल्या. आणि तिसरा विषय आपला असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना किंबहुना राष्ट्रवादीला मिळालेलं यश. लोकसभा निवडणुकीचा हा जो 1 महिन्याचा कालावधी होता, फार मोठा कालावधी या निवडणुकीत गेला. म्हणजे संपूर्ण जगामध्ये इतक्या लांब टप्प्यापर्यंत चाललेली आपल्या देशाची ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीदरम्यान अनेक अंदाज आडाखे कयास बांधले गेले, राजकीय उलथापालथ झाली, वेगवेगळ्या घटना आपण बघितल्यात. परंतु सगळ्यात महत्त्वाचा आणि चर्चेला जाणारा विषय आहे एक्झिट पोल. काय एक्झिट पोल सत्य सांगतात? काय एक्झिट पोलचा अंदाज हा बरोबर असतो? काय एक्झिट पोलचा सर्वे करणारे आणि त्या सर्वेमध्ये असणारे प्रश्न आणि ज्यांना विचारले जातात ते प्रश्न असे ही जी सर्व यंत्रणा आहे सर्वेची, ही यंत्रणा खरोखर यशस्वी आहे? एक मोठं प्रश्नचिन्ह यावर आत्ता सध्या निर्माण होत आहे. ज्या पद्धतीनं सर्वे दिले गेलेले आहेत, ज्या पद्धतीनं अंदाज आडाखे कयास दिले गेलेले आहेत, एक्झिट पोल दिलेला आहे, तो एक्झिट पोल बघता असा एक प्रश्न पडतो या ठिकाणी की हा कुठल्या प्रकारचा सर्वे केला गेला. ज्या ठिकाणी उमेदवार संख्या तितकी नाही त्या ठिकाणी विद्यमान सरकारला भरघोस म्हणजे उमेदवारांच्या संख्येपेक्षा जास्त संख्येनं निवडून देण्यात आलं. राजस्थानमध्ये 33 जागांचा आकडा दाखवला गेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये देखील, उत्तर प्रदेशमध्ये देखील, बिहारमध्ये, खाली दक्षिणेकडे अशाच प्रकारचा सावळा गोंधळ या सर्वेतनं दिसतोय, या एक्झिट पोलमधनं दिसतोय. याचा अर्थ हे एक्झिट पोल केवळ आणि केवळ काहीतरी वेगळं चित्र निर्माण करण्यासाठी तर नाही तयार केले गेले. प्रशांत किशोर यांनी म्हटलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी राजकीय जे विश्लेषक आहेत, राजकारणी आहेत, यांनी देखील प्रश्न यावर उभे केलेत. संजय राऊतांनी देखील प्रश्न उभा केला आहे. जिथे तितक्या जागाच उपलब्ध नाहीत, तितक्या जागाच या निवडणुकीत नाहीत किंवा तितके खासदार तिथे नाहीत, त्या ठिकाणी कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने हा सर्वे केला गेला आहे. हा सर्वे निश्चितच संशयास्पद आहे. या सर्वेबाबत विश्वासार्हता अजिबात राहिलेली नाही. कारण की त्याचा जर आपण सखोल अभ्यास केला तर सखोल अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे चित्र समोर येतं. या सगळ्या सर्वे करणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त एक कंपनी अशी आहे सर्वे करणारी की तिने असाही सर्वे दिला आहे की भारतीय जनता पक्ष 205च्या आसपास राहील, काँग्रेस 240-42च्या आसपास राहील आणि इतर राहतील. हा देखील एक सर्वे आहे. परंतु त्या सर्वेकडे कुणाचंही लक्ष गेलेलं नाही. मात्र ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा 300च्या पुढे जाईल
असे सांगणारे जे सर्वे आहेत त्याला मीडियामध्ये महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि त्या सर्वेंना जास्तीत जास्त प्रमाणात प्रसारित करण्यात आलेलं आहे. अर्थात एक्झिट पोल आणि त्याची विश्वासार्हता ही संपूर्ण जगामध्ये आजपर्यंत संशयातीतच राहिलेली आहे. एक्झिट पोलच्या बाबतीत युरोपीय देशामध्ये एक स्वतंत्र यंत्रणा, एक स्वतंत्र कंपन्या त्यावरती कार्य करत असतात आणि त्या संपूर्ण 5 वर्षाचा त्या सरकारचा कालावधी त्यात त्यांचा पूर्ण अभ्यास सुरू असतो. परंतु आपल्याकडे तसा सर्वे होत नाही. आपल्याकडे जो सर्वे होतो तो निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर आणि मतदान होण्याचा अगोदर. त्यामुळे त्याची पूर्ण विश्वासार्हता जी आहे ती निश्चितच आपल्याला मान्य करता येणार नाही. आपण आता दुसऱ्या विषयाकडे जाणार आहोत. नेपाळ भारत सीमेवरती वनविभागाच्या 5 चौक्या जाळण्यात आल्या. नेपाळ हा भारताचा जवळचा मित्र किंवा भाऊ मानला जातो. हिंदू राष्ट्र असलेला नेपाळ हा गेल्या काही वर्षापासून भारतापासून दूर चाललेला दिसतोय आपल्याला. ही मोठी गंभीर बाब आहे. एका बाजूला आपले शेजारी पाकिस्तानची आणि आपली आजपर्यंत वैचारिक मतभेदांची जी मालिका सुरू आहे ती पूर्ण आजपर्यंत थांबलेली नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारे पाकिस्तान कुरापती करत असतो. अतिरेकी लॉन्चपॅडवरनं अतिरेकी पाठवणं, देशभरामध्ये भारतामध्ये बॉम्बस्फोट वगैरे घडवणं, अशा अनेक घटना पाकिस्तानच्या कर्त्याकर्त्यांकडनं घडलेल्या आहेत. परंतु नेपाळ हा विश्वासू मित्र म्हणून मानला जात होता. हाच नेपाळ आता डोळे दाखवायला सुरुवात करतो आहे. नेपाळमधून आलेल्या काही टोळ्यांनी भारतीय वनविभागाच्या 5 चौक्या जाळून धुडगूस घातलेला आहे. असं का घडावं किंवा नेपाळनं या बाबतीत किंवा या अगोदरच्या काही घटनांमधून नेपाळकडनं ज्या गोष्टी होत आहेत त्यावर नियंत्रण का ठेवू नये? तर चीन आणि नेपाळची जवळीक जी आहे ती वाढते. नेपाळ जो आहे तो चीनच्या अतिशय जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि चीनकडनं भरघोस आर्थिक कर्ज रूपानं मदत नेपाळला मिळते. परंतु भारत या बाबतीत फारसा गंभीर दिसत नाही. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी देखील नेपाळला ज्या पद्धतीनं ट्रीट करायला पाहिजे, त्या पद्धतीनं वागवायला पाहिजे, ज्या पद्धतीनं भारतानं त्याच्याशी संबंध वृद्धिंगत करायला पाहिजे त्या पद्धतीनं प्रयत्न केलेले नाहीत. हे स्पष्ट होतं आहे. आपल्या परराष्ट्र खात्याचा रोख जो आहे तो जास्तीत जास्त हा युरोपकडे असतो. युरोप आणि युरोपीय हितसंबंध आणि युरोपशी आपले संबंध यावरती जास्तीत जास्त भर आपल्या परराष्ट्र खात्याकडनं गेल्या काही वर्षापासून दिला जातो आहे. आणि अर्थातच त्यामुळे आपले जे शेजारी राष्ट्र आहेत ते शेजारी राष्ट्र यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे. भूतानची देखील तशीच परिस्थिती आहे. तीच परिस्थिती भूतान देखील आता चीनच्या जवळ जाण्याच्यासाठी प्रयत्नशील आहे आणि बऱ्याच अंशी त्यांचे भूतानचे आणि चीनचे संबंध सुधारण्याला सुरुवात झालेली आहे. जे आपले शेजारी राष्ट्र आहेत त्यांच्या बाबतीत आपण गंभीर नाही आणि आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा युरोपियन राष्ट्रांपेक्षा वेगळा नाही. भारतानं ह्या आपल्या शेजाऱ्यांना कशा पद्धतीनं ट्रीट करायला हवं ही रणनीतीच परराष्ट्र खात्याकडे नाही आहे असंच दिसतं आहे या ठिकाणी. याचा फायदा चीन उठवतो आहे आणि एकीकडे चीन
पाकिस्तानमधनं सिल्क रोड काढतोय त्याच वेळेला तो नेपाळला देखील आपल्या जवळ करतोय. म्हणजे पाकिस्तान हा कुरापती देश हा चीनच्या जवळ तर आहेच, परंतु आता नेपाळ देखील चीनच्या जवळ जाण्याचा मार्गावर आहे. आणि यासाठी आपल्या देशाच्या परराष्ट्र विभागानं वेळीच सावध होणं गरजेचं आहे. तिसरा आणि शेवटचा मुद्दा आजचा, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार. अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला सिक्कीममध्ये चांगलं यश मिळालेलं आहे. त्यांचे 2 उमेदवार या निवडणुकीत निवडून आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांचे 2 उमेदवार निवडून आले आहेत आणि 2 उमेदवार फार थोड्या फरकानं पडलेले आहेत. एक उमेदवार केवळ 2 मतांनी पडलेला आहे, तर दुसरा 200 मतांनी पडलेला आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हे एक दिलासादायक चित्र म्हणायला हरकत नाही. परंतु त्याच वेळेला महाराष्ट्रात मात्र जे सर्वे आहेत, जे एक्झिट पोल आहेत, ते अजित पवार गटाला जागा मिळतील की नाही याबद्दल साशंकता व्यक्त करत आहेत. आता एक्झिट पोलपेक्षा व्यतिरिक्त एक आपण चर्चा करूयात. जी महाराष्ट्रात जी ही लोकसभा निवडणूक झाली, या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून ज्या घडामोडी घडल्या आणि ज्या घडामोडी अगोदर घडल्या आणि ज्या घडामोडी निवडणूक कालावधी दरम्यान घडल्या, ह्या सगळ्या बघता लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी खूप काही वेगळं घेऊन येणारी होती हे निश्चितच आहे. ज्या पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पक्षानं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं करून घेतलं, त्यावर जनता नाराज होती. जनतेला ते रुचलेलं नव्हतं आणि त्यामुळे शिंदे गट शिवसेना आणि ठाकरे गट शिवसेना या दोघांमध्ये झालेली फाटाफूट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यात झालेल्या फाटाफुटीमध्ये जनतेनं बऱ्यापैकी, या ठिकाणी मी बऱ्यापैकी म्हणतोय, जनतेनं बऱ्यापैकी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या बाबतीत सहानुभूतीकारक मतदान केलं हे आम्ही बघितलेलं आहे. जो आमचा संपूर्ण रिपोर्टर्सकडनं, इलेक्शन सर्वे नाही, एक्झिट पोल सर्वे नाही, जे रिपोर्टर्सकडनं आम्हाला माहिती मिळते, जे रिपोर्टर्सकडनं आम्हाला माहिती मिळाली, त्या माहितीनुसार राज्यभर ही परिस्थिती होती की शरद पवार यांच्या बाजूने आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या बाजूने सहानुभूतीपूर्वक मतदान झालेलं आहे. आता एक चर्चा सध्या माध्यमांमधनं आणि सगळीकडेच सुरू आहे की उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाशी मिळवणूक करून घेणार, जुळवून घेणार. अर्थात ही चर्चा शिंदे गटाची नेते मंडळी करते, परंतु याला एक दुजोरा देखील देता येईल की ही गोष्ट सत्य वाटण्याजोगी सध्याची परिस्थिती आहे. उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेण्याच्या मनस्थितीत नक्कीच आहेत. अर्थात पुढे या राजकारणाचं काय होईल हा भाग वेगळा, परंतु ही शक्यता नाकारता येत नाही की ह्या निवडणुकीनंतर 1 महिन्याच्या आतच जी महाविकास आघाडी आहे, त्या महाविकास आघाडीतील महत्त्वाचा ठरत असलेला नंबर 1चा घटक पक्ष राज्यातला शिवसेना हा भारतीय जनता पक्षाच्या जवळ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर आज एक शेवटचा आणि महत्त्वाचा विषय, निवडणूक संपली, लोकसभा निवडणूक. बघा आपल्या देशाच्या राजकारणाची परिस्थिती कशी आहे. निवडणूक असेपर्यंत, निवडणूक सुरू असेपर्यंत, निवडणुकीच्या अगोदर 1 वर्षभर जनतेला किंवा मतदारांना दुखावलं जात नाही, नाराज केलं जात नाही. काल रात्री
जशी निवडणूक संपली, रात्री 12 नंतर राज्यभरातले जे टोल नाके आहेत त्यांचे टोलधाड अतिशय वेगात घोडदौड त्या टोलधाडीची सुरू झाली. 5% 3% ते 5% दरानं टोल दर वाढवण्यात आलेला आहे. देशभरातले जेवढे टोल आहेत त्या टोलवरती 3% ते 5% दरानं टोल दर वाढवण्यात आलेला आहे. आणि दुधाचे दर देखील वाढलेले आहेत. याला म्हणतात राजकारण. निवडणूक झाली, मतदाराला पुन्हा त्याच्या जागेवर नेऊन ठेवण्यात आलेलं आहे आणि महागाई पुन्हा सुरू झालेली आहे. नमस्कार, पुन्हा भेटूयात.